खिडकीबाहेर पसरलेल्या अथांग समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. त्यांचा घुमणारा आवाज काची आडून त्या अवाढव्य पेंट हाऊसमध्ये ऐकू येत होता आणि आत पसरलेली जीवघेणी शांतता आणखीनच भयावह वाटत होती. त्या आलिशान पेंट हाऊसच्या एका प्रशस्त बेडरूममध्ये इटालियन मार्बलच्या फरशीवर पडलेल्या मखमली गालिच्याच्या अगदी मध्यभागी असलेल्या मोठ्या बेडवर आर्या निपचित पडून होती. तिच्या शरीरातून जणू प्राण हळूहळू ओघळत चालला होता. एका अत्यंत दुर्मिळ आणि शरीराला आतून पोखरून काढणाऱ्या जीवघेण्या आजाराने तिच्या शरीराची अक्षरशः चाळण केली होती. रेशमी पडदे, भिंतीवरील महागडी चित्रे आणि छतावरून खाली लोंबकळणारे सोनेरी झुंबर, हे सगळं वैभव तिला आता एखाद्या सजवलेल्या आणि गुदमरून टाकणाऱ्या स्मशानासारखं वाटत होतं. आर्या मुळात एका अब्जाधीश उद्योगपती घराण्याची एकुलती एक वारसदार होती. तिने फक्त खऱ्या प्रेमाच्या शोधात आपली ओळख लपवून एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या विक्रमशी लग्न केलं होतं. तिला वाटलं होतं की हे लोक तिच्या पैशांवर नाही तर तिच्या मनावर प्रेम करतील. पण आज त्याच खोट्या प्रेमाची आणि विश्वासाची किंमत ती स्वतःचा जीव देऊन चुकवत होती. मित्रांनो, ज्या माणसासाठी आपण आपली ओळख, संपत्ती आणि माणसंही मागे सोडतो, त्याच व्यक्तीने संकटाच्या वेळी विश्वासघात केला तर त्याला दुसरी संधी द्यावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वाभिमान, नाती व कर्माचा हिशोब सांगणाऱ्या अशाच कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा. श्वास घेणेही तिला आता जड जात होते. तिच्या बेडच्या शेजारी एका क्रिस्टलच्या ट्रेमध्ये तिच्या जीवनदायी औषधांच्या महागड्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. दिवसातील ठराविक वेळी ते औषध शरीरात गेले नाही ते तिच्या नसा आतून आखडून तिचे प्राण कंठाशी येत असत आणि शरीरात असह्य वेदनांचा आगडोंब उसळत असे. आज सकाळपासून तिला औषधाचा एकही डोस मिळाला नव्हता आणि तिचे शरीर आता बधीर होऊ लागले होते. बाहेरच्या प्रशस्त हॉलमधून प्रवासाच्या तयारीची गडबड, महागड्या मोठ्या ट्रॉली बॅगांचा चाकांवरचा फरशीवर होणारा करकर आवाज आणि उत्साहाने भरलेले हास्य आर्याच्या कानांवर आदळत होते. त्यांनी दूरवरच्या एका श्रीमंत परदेशी बेटावर 74 दिवसांची आलिशान आणि खर्चिक सहल आखली होती. अगं सानिया, तो माझा हिऱ्यांचा नेकलेस आणि ती रेशमी साडी बरोबर घेतली आहेस ना? तिथे त्या क्रूजवरच्या पार्टीत मी तोच घालणार आहे. सुमित्राचा, आर्याच्या सासूचा कर्कश, स्वार्थी आणि हव्यासाने माखलेला आवाज स्पष्ट ऐकू आला. हो आई, सगळं घेतलंय आणि मी तर माझ्यासाठी 15 नवीन ड्रेसेस घेतले आहेत. विक्रम दादाने माझ्या इंटरनॅशनल क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून दिले. आता तिकडे गेल्यावर मी मनसोक्त शॉपिंग करणार आहे. किती वर्ष मी या ट्रिपची वाट पाहत होते. सानिया खतखतून हसत म्हणाली. तिच्या आवाजात एका आजारी वहिनीबद्दलची शून्य सहानुभूती आणि पैशांचा माज स्पष्ट जाणवत होता. त्यांचे हे शब्द आर्याच्या काळजात विषारी बाणासारखे घुसत होते. घरात आपली सून, आपली वहिनी मृत्यूच्या दारात उभी असताना, जगण्यासाठी संघर्ष करत असताना या दोघांना परदेशात जाऊन चैन करण्याची स्वप्ने पडत होती. आर्याने मोठ्या कष्टाने आपला कोरडा पडलेला घसा साफ करण्याचा प्रयत्न केला. तिचे ओठ भेगाळले होते. तिने उरलेली सर्व ताकद एकवटली आणि थरथरत्या क्षीण आवाजात हाक मारली. विक्रम, विक्रम. बेडरूमचा जड लाकडी दरवाजा उघडला गेला. विक्रम आत आला. त्याने अंगावर एक अत्यंत महागडा परदेशी बनावटीचा सूट घातला होता आणि त्याच्या अंगावरून येणारा परफ्यूमचा उर्गदर्प त्या खोलीत पसरलेल्या औषधांच्या वासाला दाबून टाकत होता. त्याच्या चेहऱ्यावर आर्याबद्दल ना काळजी होती ना कोणती सहानुभूती होती. ती फक्त एक विलक्षण चीड, कंटाळा आणि तिरस्कार. विक्रम, माझी औषधांची वेळ झाली. प्लीज मला ते औषध दे आणि थोडं पाणी. माझ्या छातीत खूप दुखतंय. आर्याने अतिशय हतबल होऊन डोळ्यात पाणी आणून विनवणी केली. तिचे बोट थरथरत बेड शेजारच्या ट्रेकडे निर्देश करत होते. विक्रमने हात बांधून तिच्याकडे पाहिले आणि तो तुच्छतेने हसला. त्याच्या डोळ्यात एक थंड क्रूरता होती. औषध? कसले औषध आर्या? गेल्या काही महिन्यांपासून तुझ्या या आजारपणावर मी पाण्यासारखा पैसा उधळला आहे, पण तू काही मरत नाही आहेस आणि जगण्याचीही कोणती लक्षणं दिसत नाही आहेत. आता आमची फ्लाईट आहे आणि तू इथे आमच्या उत्साहावर पाणी फिरतेस. तुझीही रोजची नाटकं बघून मला आता किळस यायला लागली आहे. तेवढ्यात सुमित्रा आणि सानिया तिथे आल्या. सुमित्राने नाकाला रुमाल लावला आणि अत्यंत किळसवाना नजरेने बेडवर पडलेल्या
आर्याकडे पाहत ती म्हणाली, अरे विक्रम, कशाला तिच्या नादाला लागतोस? आपण आपली 74 दिवसांची परदेशातील ट्रिप हिच्या या रडगाण्यापायी कॅन्सल करायची की काय? तशीही ही आता काही वाचणार नाहीये. हिच्या मरणाची वाट बघत आपण आपलं आयुष्य थोडीच थांबवणार आहोत. आपण तिथे जाऊन मजा करू. हिला जे करायचंय ते करू दे इथे. आई बरोबर बोलते दादा, सानिया मध्येच तोंड घालत अतिशय निर्दयीपणे म्हणाली. हिला इथेच राहू दे. ही स्वतःहून उठून पाणीही पिऊ शकत नाही आणि आपण नसताना तिच्यापर्यंत मदत पोहोचण्याची शक्यताही नाही. आपण गेलो की ही शांत होईल कायमची. डॉक्टरही म्हणाले होते की औषध नाही मिळालं तरी फार काळ काढणार नाही. मग तुझा रस्ता कायमचा मोकळा. विक्रमने आधीच नातेवाईकांना आर्या एका खाजगी उपचार केंद्रात दाखल असल्याचे खोटे सांगितले होते. घरातील कर्मचाऱ्यांना त्याने दीर्घ रजा दिली होती आणि सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनाही घरात कोणाला प्रवेश देऊ नका अशी सूचना दिली होती. आर्याचे डोळे विस्फारले गेले. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या कुटुंबासाठी तिने आपली अब्जाधीश असल्याची ओळख पुसून टाकली, ज्यांच्यासाठी तिने सामान्य आयुष्य स्वीकारले, ज्या विक्रमवर तिने जीवापाड प्रेम केले, त्याच्यावर विश्वास ठेवून लग्नानंतर आपली खरी ओळख उघड केली आणि स्वतःच्या उद्योग समूहात मोठी जबाबदारी दिली, तोच आज तिच्या मृत्यूची योजना आखत होता. आजारपण वाढल्यानंतर उपचारांच्या कागदपत्रांच्या नावाखाली त्याने तिच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी आणि अनेक आर्थिक परवानग्या मिळवल्या होत्या. विक्रमच्या स्वभावातील बदल जाणवल्यानंतर आर्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी बेडरूममध्ये स्वतंत्र बॅटरीवर चालणारा एक छोटासा गुप्त कॅमेराही बसवला होता. विक्रम, तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस. मी मरेन. मला खूप त्रास होतोय विक्रम. आर्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिचे हात पाय भीतीने आणि आजाराच्या जीवघेण्या वेदनेने थरथर कापू लागले. विक्रम तिच्या बेडजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य आता एका सैतानी रूपात बदलले होते. त्याने बेडशेजारी ठेवलेल्या त्या महागड्या आणि अत्यंत महत्त्वाच्या जीवनदायी औषधांच्या बाटल्यांकडे पाहिले. एका झटक्यात त्याने त्या सर्व बाटल्या आपल्या हातात गोळा केल्या. नाही विक्रम, नाही. ते औषध मला दे प्लीज. मला जगायचं आहे. माझ्याशी असं वागू नकोस. आर्या हतबल होऊन ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या आवाजात ताकद नव्हती. ती बेडवरून उठण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. तुला जगायचंय? कशासाठी? माझ्या आयुष्यात अडथळा बनून राहण्यासाठी? विक्रम अतिशय क्रूरपणे तिच्या चेहऱ्याजवळ वाकत म्हणाला, मला आता तुझा आणि तुझ्या या आजाराचा कंटाळा आलाय आर्या. तू मेल्यावर तुझ्या नावावर असलेली ही करोडोंची प्रॉपर्टी, हे पेंट हाऊस, सगळं काही माझं होणार आहे. मग मी कशाला तुला जिवंत ठेवू? तू जिवंत राहून तरी काय उजेड पाडणार आहेस? असे म्हणत विक्रमने आर्याच्या डोळ्यांदेखत त्या जीवनदायी औषधांच्या सर्व बाटल्या बेडरूमच्या कोपऱ्यात असलेल्या कचऱ्याच्या डब्यात भिरकावून दिल्या. काचेच्या बाटल्या फुटल्याचा आणि इतर बाटल्या कचऱ्याच्या डब्यात आदळल्याचा आवाज आर्याच्या काळजाचे तुकडे करून गेला. तिची शेवटची आशा, तिच्या श्वासांचा आधार त्या कचऱ्याच्या डब्यात फेकला गेला होता. आर्या हुंदके देऊन रडू लागली, पण तिचे अश्रू पुसायला तिथे कोणीही नव्हते. आता शेवटचं ऐकून घे. विक्रम अतिशय थंडपणे प्रत्येक शब्द चावून चावून म्हणाला, मी जाताना घराचा मुख्य वीजपुरवठा बंद करून जातोय. म्हणजे ना AC चालेल, ना पंखा, ना उजेड राहील. आणि हो, पाण्याचा मुख्य वॉलसुद्धा मी बाहेरून बंद करून जाणार आहे. म्हणजे तुला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. 74 दिवस, तब्बल 74 दिवस आम्ही तिकडे स्वर्गाचा आनंद लुटू आणि तू इथे एका एका श्वासासाठी तडफडून मरशील. आम्ही परत येऊ तेव्हा या घरात फक्त तुझा सडलेला मृतदेह असेल आणि आमच्या डोळ्यात जगाला दाखवण्यासाठी खोटे अश्रू. सुमित्रा आणि सानियाने एक क्रूर विजयी हास्य केले आणि त्या दोघी बाहेर निघून गेल्या. विक्रमने आर्याच्या असहाय्य थरथरणाऱ्या शरीराकडे एक निर्दयी नजर टाकली. त्याने बेडरूमची लाईट बंद केली. संपूर्ण खोलीत एका क्षणात भयानक अंधार पसरला. विक्रम बेडरूमच्या बाहेर गेला. दरवाजा बाहेरून उडून बंद केल्याचा आणि त्याला जड कुरूप लागल्याचा भयानक आवाज आला. काही क्षणातच घरातील ACचा घुमणारा आवाजही बंद झाला, ज्याचा अर्थ विक्रमने खरोखरच घराची वीज कापली होती. त्यानंतर मुख्य दरवाजा जोरात बंद झाल्याचा आणि बाहेरून लॉक झाल्याचा आवाज आला. ते गेले होते. तिला मरणासाठी सोडून ते निघून गेले होते. आता त्या अवाढव्य, अंधाऱ्या आणि गुदमरून टाकणाऱ्या खोलीत आर्या पूर्णपणे एकटी होती.
खिडकीतून येणारा अंधुक प्रकाश आणि बाहेर घुमणाऱ्या समुद्राचा आवाज या व्यतिरिक्त तिथे काहीही नव्हते. AC बंद झाल्यामुळे खोलीत आता भयानक उकाडा वाढू लागला होता. शरीरातून प्राण ओढून घेणाऱ्या वेदना आता शिगेला पोहोचल्या होत्या. नसा आखडू लागल्या होत्या. पाण्याचा एक थेंब नाही, औषध नाही, प्रकाशाचा किरण नाही. विक्रम, सुमित्रा आणि सानियाने तिला तिच्याच घरात एका जिवंत थडग्यात काढले होते. अंधाराने तिला चारही बाजूनी विळखा घातला आणि तिच्या वेदनेने जड होत चाललेल्या डोळ्यांसमोर फक्त एकच प्रश्न उभा राहिला. खऱ्या प्रेमाचा हाच का शेवट असतो? खऱ्या प्रेमाचा हाच का शेवट असतो? या प्रश्नाने आर्याच्या मनाला विळखा घातला होता. विक्रमने घराचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद केल्याचा तो भयानक आवाज तिच्या कानात सतत घुमत होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. दिवसभर पेंट हाऊसमध्ये चाललेला उकाडा हळूहळू कमी झाला होता आणि रात्रीच्या वाढत्या प्रहारासोबत समुद्रावरून येणारा ओलसर गार वारा काचेच्या मोठ्या खिडक्यांमधील बारीक फटीतून आत झिरपू लागला होता. घराची संपूर्ण वीज कापलेली असल्यामुळे हवामान नियंत्रित करणारी कोणतीही यंत्रणा सुरू नव्हती. इटालियन मार्बलची फरशी रात्रीच्या ओलसर गारव्यामुळे थंड पडली होती. आजाराने अशक्त झालेल्या आर्याला तो साधा गारवाही हाडामासा झोंबत होता. आजाराने आणि औषधांच्या अभावाने तिचे शरीर आधीच आतून पेटल्यासारखे जळत होते. तिच्या शरीरातील नसा आखडत होत्या, श्वास गुदमरत होता आणि घसा पाण्या वाजून अक्षरशः कोरडा ठाक पडला होता. विक्रमने जाताना पाण्याचा मुख्य व्हॉल्वही बंद केला होता, त्यामुळे तिला आता पाण्याचा एक थेंब मिळण्याची शक्यता नव्हती. या अथांग अंधारात आणि भयावह थंडीत एक सेकंद एका युगासारखा भासत होता. आर्याला आता मृत्यूची चाहूल लागली होती. तिचे डोळे जड होत होते. पण त्या क्षणी विक्रमचे ते क्रूर हसणे, सुमित्रा आणि सानियाचे ते निर्दयी शब्द तिच्या डोळ्यांसमोर तरळले. हिला इथेच मरू दे, आपण तिकडे मज्जा करू. हे वाक्य आठवताच तिच्या अंगात मृत्यूच्या भीतीऐवजी एक प्रचंड मोठी चीड, एक भयंकर संताप उसळून आला. ज्या कुटुंबासाठी तिने स्वतःच्या अब्जाधीश बापाला सोडले, स्वतःची ओळख लपवली, त्या स्वार्थी आणि लोभी लोकांसाठी त्याशी कवडीमोल अवस्थेत मरणार नव्हती. नाही, तिला जगायचं होतं. तिला जगायचं होतं फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी. आर्याने आपले जड झालेले, सुन्न पडलेले डोळे उघडले. तिच्या शरीरात उभे राहण्याची ताकद तर दूर, साधी बोटं हलवण्याचीही ताकद उरली नव्हती. पण जगण्याच्या प्रबळ इच्छेने तिला एक गोष्ट आठवली. लग्नानंतर काही वर्षांनी विक्रमच्या स्वभावातील बदल जाणवू लागल्यानंतर आर्याने आपल्या पलंगाखालच्या गुप्त कप्प्यात एक साधा आपत्कालीन फोन ठेवला होता. ती संधी मिळेल तेव्हा तो गुपचूप चार्ज करत असे आणि आपल्या नेहमीच्या फोनपासून पूर्णपणे वेगळा ठेवत असे. त्यामुळे विक्रमला त्याचा कधीच संशय आला नव्हता. त्या फोनमध्ये फक्त एकच नंबर सेव्ह होता, तिच्या वडिलांचा. तिने आपले ओठ घट्ट चावले. ओठांमधून रक्त येऊ लागले. पण त्या वेदनेने तिला थोडी शुद्ध आली. अतिशय भयानक अशा शारीरिक यातना सहन करत तिने स्वतःचे शरीर पलंगाच्या कडेला ओढण्यास सुरुवात केली. प्रत्येक इंचावर तिच्या छातीत हजारो सुया खुपसल्यासारख्या वेदना होत होत्या. तिच्या कपाळावर थंडीतही घामाचे थेंब साचले होते. तब्बल अर्ध्या तासाच्या जीवघेण्या संघर्षानंतर तिचा थरथरणारा हात पलंगाच्या खालच्या फळीपर्यंत पोहोचला. बोटाने चाचपडत तिने तो फोन शोधून काढला आणि बाहेर काढला. अंधाऱ्या खोलीत त्या जुन्या फोनचा छोटासा निळसर प्रकाश जेव्हा उजळला तेव्हा आर्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. नेटवर्क फुल होते आणि बॅटरीही पुरेशी होती. तिने थरथरत्या बोटाने तो एकमेव नंबर डायल केला आणि फोन कानाला लावला. तिकडे शहराच्या दुसऱ्या टोकाला एका अतिशय भव्य आणि राजेशाही महालासारख्या बंगल्यात एक प्रतिष्ठित आणि अत्यंत शक्तिशाली व्यक्तिमत्व आपल्या आलिशान स्टडीरूममध्ये बसले होते. प्रतापराव देशमुख, एका मोठ्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, ज्यांचे व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात मोठे नाव होते. अचानक त्यांच्या खाजगी टेबलवरचा तो लँडलाईन फोन खणखणला. हा तोच नंबर होता जो त्यांनी फक्त आपल्या दुरावलेल्या पण जीवापाड लाडक्या लेकीसाठी, आर्यासाठी राखून ठेवला होता. गेल्या कित्येक वर्षात हा फोन एकदाही वाजला नव्हता. फोनची रिंग ऐकताच प्रतापरावांच्या हातातून पेन खाली पडलं. त्यांचा श्वास क्षणभर थांबला. त्यांनी थरथरत्या हाताने रिसिव्हर उचलला. हॅलो. प्रतापरावांचा तो पहाडी आणि गंभीर आवाज आज पहिल्यांदाच कापत होता. बाबा. पलीकडून एक अतिशय क्षीण, रडका आणि वेदनेने भरलेला हुंदका ऐकू आला. तो एक शब्द ऐकताच
प्रतापराव देशमुख नावाच्या त्या शक्तिशाली अब्जाधीशाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. आर्या, बाळ, माझी आर्या बोलते. कशी आहेस लेकरा? कुठे आहेस तू? बाबा, मला वाचवा, प्लीज मला वाचवा बाबा. आर्याचा आवाज अडखळत होता. तिला श्वास घेता येत नव्हता. माझा नवरा विक्रम, त्याने आणि त्याच्या घरच्यांनी मला एका गंभीर आजारात सोडून दिले. त्यांनी माझी सगळी औषधं कचऱ्यात फेकून दिली. घराची वीज कापली, पाणी बंद केलं आणि मला बाहेरून कुलूप लावून ते परदेशात निघून गेले. बाबा, इथे खूप अंधार आहे. मला खूप थंडी वाजते. मला श्वास घेता येत नाहीये. मला जगायचंय बाबा, मला मरायचं नाहीये. आपल्या काळजाच्या तुकड्याचे हे शब्द ऐकून प्रतापरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची लाडकी लेक, जिच्यासाठी त्याने फुलांचा सडा घातला असता, ती आज एका निर्दयी माणसाच्या विश्वासघातामुळे मृत्यूच्या दारात तडफडत होती. एका बापाचे काळीज हजारो तुकड्यात विखुरले गेले. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू अचानक थांबले आणि त्या जागी एका भयंकर, विनाशकारी आणि क्रूर संतापाने आग ओकायला सुरुवात केली. एक हतबल बाप आता एका महाभयंकर अब्जाधी सम्राटाच्या रूपात उभा राहिला होता. आर्या, लक्ष देऊन ऐक माझं. प्रतापरावांचा आवाज आता ढगांच्या गडगडासारखा घुमला. माझा श्वास चालू असेपर्यंत माझ्या लेकीला मृत्यूही हात लावू शकत नाही. तू अजिबात डोळे मिटायचे नाहीत. बाबा येत आहेत. फोन चालू ठेव आणि माझा आवाज ऐकत राहा. प्रतापरावांनी एका सेकंदात आपला दुसरा फोन उचलला आणि त्यांच्या सुरक्षा प्रमुखाला रुद्रला कॉल लावला. रुद्र, आत्ताच्या आत्ता आपले सर्वोत्तम कमांडोज, आपली प्रायव्हेट मेडिकल टीम आणि लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स तयार कर. आर्याच्या पेंट हाऊसवर जायचं आहे. ताफा पुढच्या 2 मिनिटात निघाला पाहिजे. रुद्र तातडीने पोलीस आणि आपत्कालीन सेवांना माहिती दे. पेंट हाऊसचा दरवाजा कायदेशीररित्या उघडण्यासाठी जे करावं लागेल ते कर, पण एक क्षणही वाया घालवू नकोस. मला माझी पोरगी जिवंत पाहिजे. रुद्रने आदेश मिळताच क्षणात सूत्रे हलवली. काही मिनिटातच त्या महालाच्या गेटमधून डझनभर काळ्या रंगाचा बुलेट प्रूफ गाड्यांचा आणि एका अद्ययावत प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सचा ताफा सायरन वाजवत काळोख चिरत वाऱ्याच्या वेगाने आर्याच्या पेंट हाऊसच्या दिशेने निघाला. गाड्यांचा तो ताफा पाहून रस्त्यावरील लोकही भीतीने बाजूला सरकत होते. प्रतापराव स्वतः सर्वात पुढच्या गाडीत बसले होते आणि त्यांचा एक हात फोनवर होता. मी निघालोय बाळ, मदत तुझ्यापर्यंत पोहोचते. फक्त डोळे मिटू नकोस आणि माझा आवाज ऐकत राहा. ते फोनवर आर्याशी बोलत होते. इकडे अंधाऱ्या आणि ओलसर गारव्याने भरलेल्या खोलीत आर्याने तो फोन आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवला होता. तिच्या डोळ्यांतून आता वेदनेचे नाही तर आशेचे अश्रू वाहत होते. विक्रमने तिला संपवण्याचा पूर्ण डाव आखला होता, पण त्याला हे माहीत नव्हते की त्याने एका झोपलेल्या वाघिणीला डिवचले होते आणि आता तिचा बाप तिला वाचवण्यासाठी आणि विक्रमच्या कृत्याचा कायदेशीर हिशोब चुकता करण्यासाठी निघाला होता. बाहेरच्या अंधाराला चिरत आता दूरवरून ॲम्ब्युलन्स आणि गाड्यांच्या ताफ्याचा सायरन ऐकू येऊ लागला होता. आर्याच्या ओठांवर एक अत्यंत पुसटसे पण निर्धाराने भरलेले हास्य उमटले. मृत्यूची सावली दूर होत होती आणि एका महाभयंकर सुडाच्या पर्वाची सुरुवात होत होती. अंधाराला चिरत येणारा सायरनचा आवाज आता अगदी पेंट हाऊसच्या इमारतीखाली येऊन थांबला होता. आर्याच्या डोळ्यांवर जडपणा आला होता, पण तिला बाहेर होणारी धांदल स्पष्ट ऐकू येत होती. लिफ्टचे दरवाजे धाडदिशी उघडल्याचा आणि जड बुटांचा आवाज कॉरिडॉरमध्ये घुमू लागला. पुढच्या क्षणी पेंट हाऊसच्या मुख्य दरवाजावर एका प्रचंड ताकदीचा आघात झाला. लाकडी दरवाजाचा कणाकणा मोडल्याचा भयानक आवाज झाला आणि दरवाजा बिजागरी सकट आतल्या बाजूला उकळून पडला. पोलिसांच्या उपस्थितीत प्रतापरावांच्या सुरक्षा पथकाने आणि सुरक्षा प्रमुख रुद्रने क्षणात संपूर्ण घरात प्रवेश केला. त्यांच्या हातातील शक्तिशाली फ्लॅशलाईटच्या झोतांनी तो जीवघेणा काळोख अक्षरशः फाडून काढला. आर्या, बाळ, हा प्रतापरावांचा आर्त काळजाला भिडणारा आवाज त्या रिकाम्या हॉलमध्ये घुमला. ते वेड्यासारखे प्रत्येक खोलीत आपले लेख शोधत होते. जेव्हा ते मास्टर बेडरूममध्ये पोहोचले तेव्हा फ्लॅशलाईटचा झोत जमिनीवर पडलेल्या एका क्षीण आकृतीवर स्थिरावला. आर्या पलंगाच्या कडेला बर्फासारख्या थंडगार फरशीवर निपचित पडली होती. तिचा श्वास अत्यंत संथ चालू होता आणि तिच्या गोठलेल्या बोटांनी तो जुना फोन छातीशी घट्ट धरून ठेवला होता. आपल्या लेकीची ती दयनीय अवस्था पाहून प्रतापराव देशमुख यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते धावतच पुढे गेले आणि त्यांनी गुडघे टेकून आर्याला आपल्या मिठीत घेतले. बाळ, माझी आर्या, डोळे उघड बाळा, तुझे बाबा आलेत. कोणीही तुला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, कुणीही नाही.
प्रतापरावांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने स्वतःच्या अंगावरचा उबदार कोट काढून आर्याच्या कुळकुळणाऱ्या शरीराभोवती गुंडाळला. आर्याच्या ओठांवर एक अत्यंत पुसटसे हसू उमटले. बाबा हा एकच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला आणि ती बेशुद्ध झाली. डॉक्टर, लवकर इकडे या, प्रतापरावांनी डरकाळी फोडली. खाजगी वैद्यकीय पथकाने एका सेकंदात तिथे धाव घेतली. त्याने तातडीने आर्याची नाडी तपासली, तिला ऑक्सिजन लावला आणि तिचे शरीराचे तापमान व इतर महत्त्वाचे संकेत स्थिर करण्यासाठी उपचार सुरू केले. अत्यंत काळजीपूर्वक तिला स्ट्रेचरवर उचलून ॲम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले. सायरन वाजवत तो ताफा शहरातील एका अत्याधुनिक खाजगी रुग्णालयाच्या दिशेने सुसाट निघाला. रुग्णालयाच्या सर्वात वरच्या मजल्यावरील विशेष अतिदक्षता कक्षात आर्याला दाखल करण्यात आले. देशातील सर्वोत्तम डॉक्टरांची फौज तिच्यावर उपचार करत होती. सलग 4 दिवस प्रतापराव त्या काचेच्या दाराबाहेर एखाद्या अभेद ढालीसारखे उभे होते. त्यांनी अन्न पाणी सोडले होते. जोपर्यंत त्यांची लेक धुक्याबाहेर येत नाही तोपर्यंत ते तिथून हटायला तयार नव्हते. औषधांचा प्रभाव आणि वडिलांच्या अफाट प्रेमाची ताकद यामुळे अखेर 5व्या दिवशी आर्याने डोळे उघडले. मृत्यूच्या दारातून ती सही सलामत परत आली होती. त्यानंतर अनेक आठवडे तिच्यावर विशेष उपचार आणि पुनर्वसन सुरू झाले. पुढील काही आठवडे उपचार आणि पुनर्वसनात गेले. औषधे, आवश्यक पोषण आणि डॉक्टरांच्या सततच्या निगराणीमुळे आर्याच्या शरीरात ताकद परतू लागली. चेहऱ्यावरील भकासपणा कमी झाला आणि तिची प्रकृती स्थिर झाली. आजार पूर्णपणे संपलेला नव्हता, पण डॉक्टरांच्या निगराणीखाली तो नियंत्रणात आला होता. मात्र मनावर झालेले वार अजूनही खोल होते. एका दुपारी आर्या आपल्या आलिशान हॉस्पिटल सूटमधील मौशार बेडवर बसली होती. तिने नर्सकडे आपला टॅब्लेट मागितला. तिला पाहायचे होते की तिला मृत्यूच्या खाईत लोटून गेलेले ते तिचे लोक आता काय करत आहेत. तिने सोशल मीडिया अकाउंट उघडले आणि तिच्या डोळ्यांसमोर जे दृश्य दिसले त्याने तिच्या नसानसात संतापाची आग भडकली. विक्रम, सुमित्रा आणि सानिया एका अतिश्रीमंत स्वर्गासारख्या परदेशी बेटावर मज्जा करत होते. विक्रमने एका आलिशान यॉटवर शॅम्पेनचा ग्लास हातात घेऊन फोटो टाकला होता. सानियाने परदेशी बनावटीच्या मर्यादित आवृत्तीच्या महागड्या लेदर बॅगा आणि कपड्यांचे फोटो पोस्ट केले होते, ज्यांची किंमत लाखो रुपयात होती. तर सुमित्रा चक्क हिऱ्यांचा नवाकोरा नेकलेस घालून एका पंचतारांकित कॅफेमध्ये बसल्याचा लाईव्ह व्हिडिओ करत होती. हे सगळे पैसे, हे वैभव आर्याच्या खात्यातून तिने स्वतःच्या रक्ताचे पाणी करून कमावलेल्या पैशातून उधळले जात होते. आर्याने त्यांच्या फोटोंखालच्या कमेंट्स वाचायला सुरुवात केली. एका नातेवाईकाने सानियाच्या फोटोवर विचारले होते, अगं, तुमची वहिनी इतकी आजारी असताना तुम्ही लोक एवढी मजा कशी काय करू शकता? त्यावर सानियाने एक हसणारी इमोजी टाकून रिप्लाय दिला होता, काकू, आजारपण कुणाला चुकलंय? जे देवाच्या मनात असतं तेच होतं. आम्ही इकडे फक्त तिचे अखेरचे क्षण शांततेत जावेत म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहोत. आम्ही मानसिक तयारी केली आहे आणि अंतिम निरोपाची वाट बघतोय. दुसरीकडे विक्रमच्या बँक स्टेटमेंटचे अलर्ट्स आर्याच्या मेलवर धडकत होते. एका दिवसात लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन होत होते. तिला घरात तडफडून मरण्यासाठी सोडून हे लोक तिच्या पैशांवर स्वतःचा स्वर्ग उभारत होते. ते शब्द, ते फोटो आणि तो खोटाडेपणा वाचून आर्याच्या डोळ्यातील उरले सुरले अश्रू कायमचे आटले. तिचे हात थरथरले नाहीत, तर त्यांनी तो टॅब्लेट इतक्या घट्ट पकडला की तिची बोटं पांढरी पडली. आजपर्यंत विक्रमवर प्रेम करणारी, त्याच्या कुटुंबासाठी स्वतःचे अस्तित्व विसरणारी ती साधी, भावनिक आणि सहनशील आर्या त्या हॉस्पिटलच्या बेडवर कायमची मेली होती. तिच्या जागी आता जी स्त्री उभी राहत होती ती एका महाभयंकर साम्राज्याची राणी होती, जिच्या हृदयात आता फक्त आणि फक्त सुडाचा धगधगता लावारस खतखतत होता. तिचे डोळे आता बर्फासारखे थंड आणि निर्दयी झाले होते. तेवढ्यात प्रतापराव केबिनचा दरवाजा उघडून आत आले. त्याने आर्याच्या चेहऱ्यावरील तो भयंकर भाव पाहिला. बापाला आपल्या मुलीच्या डोळ्यातील ती शांतता अजिबात अनोळखी नव्हती. ती वादळापूर्वीची शांतता होती. प्रतापरावांनी आर्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अत्यंत शांत पण कठोर आवाजात म्हणाले, एक शब्द, फक्त तुझा एक शब्द आर्या. आजच्या आज त्यांना त्या परदेशातून फरफडत आणून तुझ्या पायावर टाकतो. त्यांचं अस्तित्व असं मिटवून टाकेन की त्यांना भीक मागायलाही रस्ता उरणार नाही. बोल, काय करू त्यांचं? आर्याने टॅब्लेट बाजूला ठेवला. तिने प्रतापरावांच्या डोळ्यात पाहिले. तिच्या आवाजात आता आजारी स्त्रीचा क्षीणपणा नव्हता,
फक्त एका हुकुमशहाचा करारीपणा होता. नाही बाबा, आर्या अतिशय थंडपणे म्हणाली. तिच्या शब्दातून विष पाजरत होते. त्यांना आत्ताच खाली खेचू नका. त्यांना उडू द्या. जितकं उंच उडता येईल तितकं उडू द्या. त्यांना वाटू द्या की मी मरण पावले आणि आताही करोडोंची संपत्ती त्यांची झाली. 74 दिवसांची ट्रिप आहे ना त्यांची. त्यांना ते 74 दिवस पूर्ण जगू द्या. मी त्यांच्या कार्डांचा आणि माझ्या खात्यांवरील त्यांच्या आर्थिक प्रवेशाचा आत्ताच बंदोबस्त करणार नाही. कारण जेव्हा माणूस यशाच्या आणि पैशाच्या सर्वोच्च शिखरावर असतो तेव्हा तिथून खाली कोसळताना होणारी वेदना ही सर्वात भयंकर असते. आर्या बेडवरून खाली उतरली. तिचे पाऊल आता फरशीवर अत्यंत खंबीरपणे पडत होते. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात तिचा चेहरा एखाद्या रणरागिसारखा चमकत होता. बाबा, त्यांनी मला फक्त मारण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांनी माझ्या माणुसकीची, माझ्या प्रेमाची आणि माझ्या विश्वासाची क्रूर चेष्टा केली आहे. मी त्यांना फक्त शिक्षा देणार नाही. मी त्यांचा अहंकार, त्यांचा माज आणि त्यांनी उभं केलेलं खोटं वैभव त्यांच्याच डोळ्यात देखत कोसळताना पाहणार आहे. ते जेव्हा या स्वर्गातून परत येतील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मृत्यू नाही तर साक्षात नरक उभा असेल आणि तो नरक मी स्वतः माझ्या हाताने बनवेन. आपल्या लेकीचा हा करारीपणा, हा थंड आणि भयंकर आत्मविश्वास पाहून प्रतापरावांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हसू उमटले. ही माझी खरी लेक. हे देशमुख घराण्याचं रक्त आहे, ते गर्वाने म्हणाले. तुला जे हवंय ते सगळं होईल आर्या. माझे वकील, माझी ताकद, माझं साम्राज्य, सगळं काही तुझ्या एका इशाऱ्यावर चालेल. आता फक्त तुझा खेळ सुरू कर. आर्याच्या ओठांवर एक अत्यंत क्रूर आणि भयानक हास्य उमटले. शिकार स्वतःहून जाळ्यात अडकण्यासाठी येत होती आणि शिकारीने आपले शस्त्र पाजळायला सुरुवात केली होती. कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता जवळ आली होती. 74 दिवस, तब्बल 74 दिवस उलटून गेले होते. काळाच्या या एका मोठ्या तुकड्याने सगळंच बदलून टाकलं होतं. मृत्यूच्या खाली ढकलली गेलेली, एका श्वासासाठी तडफडणारी आणि आपल्याच घरात एक जिवंत प्रेत बनून राहिलेली ती लाचार आर्या आता अस्तित्वात नव्हती. त्या भयानक रात्रीने आणि त्यानंतरच्या 74 दिवसांच्या प्रदीर्घ उपचारांनी आणि मानसिक संघर्षाने तिला आतून आणि बाहेरून पूर्णपणे नव्याने घडवलं होतं. रुग्णालयातील अद्ययावत उपचार, जगातील सर्वोत्तम डॉक्टरांची अहोरात्र मेहनत आणि त्याहूनही अधिक म्हणजे तिच्या स्वतःच्या मनातील सुडाची धगधगती ज्वाला, यामुळे तिने मृत्यूलाही मागे खिचून आणले होते. तिने आजाराचे कोमेजलेले शरीर उपचारांमुळे बरेच सावरले होते. चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी झाला होता आणि तिच्या नजरेत पुन्हा आत्मविश्वासाचे तेज दिसू लागले होते. तिचे डोळे, ज्यात एकेकाळी विक्रमसाठी फक्त प्रेम आणि निष्ठा होती, ते डोळे आता एखाद्या भुकेल्या वाघिणीसारखे तीक्ष्ण, भेदक आणि निर्दयी झाले होते. ती आता एक सामान्य आजारी स्त्री नसून देशमुख ग्लोबल कॉर्पोरेशन या अब्जावधींच्या अवाढव्य साम्राज्याची एकमेव आणि अतिशक्तिशाली सम्राज्ञी दिसत होती. 74 दिवसांच्या उपचारानंतर आज सकाळी डॉक्टरांनी तिला नियमित औषधे, विश्रांती आणि पुढील तपासण्यांच्या अटीवर रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. पण ती थेट घरी गेली नाही. तिचा ताफा शहराच्या मध्यभागी असलेल्या देशमुख कॉर्पोरेट टॉवर या गगनचुंबी इमारतीपाशी येऊन थांबला. काळ्या काचांच्या त्या गगनभेदी इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या आलिशान बोर्डरूममध्ये आज एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बैठक बोलवण्यात आली होती. आर्या अत्यंत दिमाखात एका काळ्या रंगाच्या डिझायनर बिझनेस सूटमध्ये त्या बोर्डरूममध्ये दाखल झाली. तिच्या पावलांच्या आवाजात एक प्रकारचा हुकुमशासारखा दरारा होता. ती आत येताच कंपनीचे मुख्य कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रधान आणि त्यांचे संपूर्ण लीगल पथक आदराने जागेवर उभे राहिले. बोर्डरूमच्या त्या अवाढव्य मोहगनी लाकडाच्या टेबलावर फायलींचा ढीग पडला होता. आर्या मुख्य खुर्चीवर जाऊन बसली. तिने आपले पाय एकावर एक ठेवले आणि अत्यंत थंड नजरेने ॲडव्होकेट प्रधान यांच्याकडे पाहिले. मॅडम, ॲडव्होकेट प्रधान अत्यंत अदबीने म्हणाले, तुम्ही दिलेल्या आदेशानुसार आम्ही सर्व कायदेशीर कागदपत्रे तयार केली आहेत. तुम्ही विक्रम यांना दिलेली पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याची कागदपत्रे तयार आहेत. तसेच आपत्कालीन संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना CEO पदावरून हटवण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यांचे कंपनीतील प्रवेशाधिकार आणि आर्थिक परवानग्याही तातडीने बंद करण्यात येतील. या कागदपत्रावर तुमची सही झाली की विक्रमचे कंपनीतील पद, प्रवेशाधिकार आणि तुमच्या वतीने आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी कायमची संपुष्टात येईल. तो या क्षणापासून या कंपनीचा कोणीही नसेल. आर्याने टेबलवर ठेवलेला
एक अतिशय महागडा सोन्याचा पेन उचलला. तिने त्या कागदपत्रांवरून एकदा फक्त नजर फिरवली. ज्या विक्रमला तिने प्रेमापोटी स्वतःच्या अफाट संपत्तीवर मोठे आर्थिक अधिकार दिले होते, त्याच्या खोट्या अहंकाराला जपण्यासाठी तिने स्वतःला एका सामान्य गृहिणीच्या भूमिकेत अडकवून घेतले होते. त्याचे खोटे साम्राज्य एका क्षणात संपवण्याची वेळ आली होती. तिने अत्यंत निर्विकार चेहऱ्याने त्या सर्व कागदपत्रांवर आपल्या सह्या केल्या. प्रधान, आर्याचा आवाज त्या शांत बोर्डरूममध्ये एखाद्या चापकासारखा कडाडला. माझ्या आणि विक्रमच्या नावाने असलेल्या सर्व संयुक्त खात्यांमधील व्यवहार तातडीने थांबवण्यासाठी बँकांना अधिकृत सूचना पाठवा. सुमित्रा आणि सानियाच्या नावाने असलेली जी सप्लिमेंटरी इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड्स आहेत ती सर्व कायमस्वरूपी ब्लॉक करा. त्यांना आता माझ्या पैशांमधून एक दमडीही काढता येता कामा नये. आज त्यांची 74 दिवसांची परदेशाची ट्रिप संपून त्यांची फ्लाईट शहरात लँड होणार आहे. त्यांना विमानतळावर एका पाण्याचा घोटही माझ्या पैशाने घेता येऊ नये याची चोख व्यवस्था करा. हो मॅडम. कंपनीशी जोडलेले सर्व आर्थिक अधिकार आणि कार्डे तात्काळ बंद होतील. संयुक्त खात्यांबाबत बँकांना अधिकृत सूचना लगेच पाठवल्या जातील. कंपनीच्या वित्तप्रमुखाने उत्तर दिले. आर्याने समाधानाने मान डोलावली. तिने आपला पहिला डाव अत्यंत अचूकपणे टाकला होता. विक्रमच्या पायाखालची आर्थिक जमीन तिने एका झटक्यात ओढून घेतली होती. त्यानंतर आर्याचा ताफा तिच्या त्याच जुन्या समुद्र किनाऱ्याजवळील आलिशान पेंट हाऊसकडे वळला. ज्या घरातून तिला एका अर्धमेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले होते त्या घराचे रूप आता पूर्णपणे बदलले होते. प्रतापरावांच्या माणसांनी ते संपूर्ण पेंट हाऊस अतिशय राजेशाही थाटात पुन्हा सजवले होते. सुटकेच्या वेळी तोडण्यात आलेल्या मुख्य दरवाजाच्या जागी नवीन मजबूत दरवाजा आणि अद्ययावत डिजिटल सुरक्षा यंत्रणाही बसवण्यात आली होती. पूर्वीचा तो कोंदट औषधांचा आणि मृत्यूचा वास आता तिथे अजिबात नव्हता. त्याऐवजी संपूर्ण घरात चंदनाचा आणि अतिशय महागड्या परदेशी अत्तराचा मंद प्रसन्न सुगंध दरवळत होता. इटालियन मार्बलची फरशी आरशासारखी चमकत होती. खिडक्यांवरचे जड पडदे बाजूला सारले होते आणि समुद्रावरून येणारा मोकळा उबदार प्रकाश त्या अवाढव्य हॉलमध्ये पसरला होता. हे घर आता एका मरणासन्न स्त्रीचे थडगे राहिले नव्हते, तर ते एका राणीचा अभेद्य किल्ला बनले होते. आर्या थेट तिच्या मास्टर बेडरूममध्ये गेली. काही वेळाने ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिचे रूप पाहून भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकला असता. तिने अंगावर रक्तासारख्या गडद लाल रंगाची अतिशय सुंदर आणि राजेशाही बनावटीची बनारसी सिल्कची साडी नेसली होती. लाल रंग हा सौभाग्याचा असला तरी आज आर्याच्या अंगावर तो रंग साक्षात महाकालीच्या क्रोधासारखा आणि एका भयंकर विनाशाचे प्रतीक म्हणून चमकत होता. साडीच्या सोनेरी काठांवरून परावर्तित होणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावरील तेज अधिकच वाढवत होता. तिच्या गळ्यात एक नाजूक पण अतिशय किमती हिऱ्यांचा हार होता, जो तिच्या अब्जाधीश असण्याची मूक ग्वाही देत होता. तिचे केस अत्यंत सोज्वळपणे एका बाजूला मुके सोडले होते. तिच्या चेहऱ्यावरचा मेकअप अगदी अचूक होता, ज्याने तिच्या आजारपणाची शेवटची खुणही पुसून टाकली होती. डोळ्यातील काजळ एखाद्या धारधार शस्त्रासारखे भासत होते आणि कपाळावरील लाल रंगाची मोठी टिकली तिच्या त्या भयंकर आणि शांत आत्मविश्वासाला एक वेगळीच उंची देत होती. तिच्या सुरक्षेसाठी प्रतापरावांनी आपले 4 सर्वात विश्वासू, प्रशिक्षित आणि धिप्पाड अंगरक्षक तैनात केले होते. त्यांनी काळ्या रंगाचे सफारी सूट घातले होते आणि त्यांच्या डोळ्यांवर काळे चष्मे होते. ते चौघेही हॉलच्या 4 कोपऱ्यात एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखे पण कमालीच्या सतर्कतेने उभे होते. घरात एकही अनावश्यक आवाज नव्हता. भिंतीवरील त्या मोठ्या प्राचीन घड्याळाच्या लंबकाचा टिक टिक असा आवाज काय तो त्या शांततेला चिरत होता. आर्या अत्यंत डौलदार पावलांनी चालत हॉलच्या मध्यभागी असलेल्या त्या मखमली राजेशाही सोफ्याजवळ आली. ती अतिशय आरामात आणि रुबाबात त्या सोफ्यावर बसली. एका नोकराने अत्यंत अदबीने चांदीच्या ट्रेमधून वाफाळलेला सुगंधी चहा तिच्या समोरच्या काचेच्या टेबलावर ठेवला. आर्याने तो विंटेज कप आपल्या नाजूक बोटात पकडला आणि त्यातील चहाचा एक छोटा घोट घेतला. तिचा चेहरा अगदी शांत होता. तिच्या चेहऱ्यावर ना कोणाची भीती होती ना कोणतीही अस्वस्थता होता. तो फक्त एक बर्फासारखा थंड प्राणघातक आत्मविश्वास. तिची नजर थेट समोरच्या मोठ्या जड लाकडी दरवाजावर खेळली होती. 74 दिवसांपूर्वी याच जागेवरील दरवाजातून विक्रम तिला मारण्यासाठी सोडून हसत खेळत बाहेर पडला होता. आज तोच दरवाजा उघडून तो आपल्या कुटुंबासह
एका मोठ्या विजयाच्या आविर्भावात आणि आर्याच्या मृत्यूची खात्री बाळगून आत पाऊल ठेवणार होता. त्यांना वाटत होते की ते एका स्वर्गात प्रवेश करत आहेत, पण त्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की त्या बंद दारामागे साक्षात त्यांचा काळ एका राणीच्या रूपात लाल साडी नेसून हातात चहाचा कप घेऊन त्यांच्या स्वागतासाठी अत्यंत शांतपणे वाट पाहत बसला आहे. आर्याच्या ओठांवर एक तिरकस थरकाप उडवणारे हास्य उमटले. खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. शांतता, ती भयानक आणि मृत्यूसारखी शांतता आता त्या पेंट हाऊसच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये एका वेगळ्याच उत्साहाने भंग पावत होती. लिफ्टचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि त्या पाठोपाठ महागड्या ट्रॉली बॅगांच्या चाकांचा फरशीवर होणारा करकर आवाज घुमू लागला. विक्रम, सुमित्रा आणि सानिया 74 दिवसांची त्यांची ती स्वर्गासारखी ट्रिप संपवून ते नुकतेच परतले होते. त्यांचा उत्साह गगनात मावत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर परदेशातील हवेचा आणि पैशांच्या उधळपट्टीचा एक वेगळाच मास दिसत होता. अरे विक्रम, जरा हळू चालव ती बॅग. त्यात माझे ते 2 लाखांचे परदेशी परफ्युम्स आहेत. सुमित्रा मोठ्याने हसत स्वतःच्या महागड्या सिल्कचा साडीचा पदर सावरत म्हणाली. तिचा आवाज कॉरिडॉरमध्ये घुमत होता. हो आई, आणि माझा तो लिमिटेड एडिशन डिझायनर गाऊन पण आहे त्यात. उगीच खराब व्हायचा. सानिकाने आपल्या डोळ्यांवरचा महागडा गॉगल काढत एका नकलेल आवाजात भर घातली. विक्रमच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर पण विजयी हास्य होतं. तो मोठ्या दिमाखात चालत होता. अरे आई, आता कसली काळजी? आता हे अख्खं घर, ही करोडोंची प्रॉपर्टी आणि तिचे बँक बॅलन्स आपलेच आहेत. आता आपण रोजच परदेशवारा करू. विक्रमच्या आवाजात आता एका खऱ्याखुऱ्या अब्जा देशाचा खोटा रुबाब आला होता. ते तिघेही हसत खेळत विजयाच्या उन्मादात त्या पेंट हाऊसच्या मुख्य लाकडी दरवाजासमोर येऊन उभे राहिले. त्या दरवाजाच्या मागे आता फक्त अंधार असेल अशी त्यांना पूर्ण खात्री होती. घरात सगळीकडे धूळ साचलेली असेल, एक भयंकर दुर्गंधी पसरलेली असेल आणि एका कोपऱ्यात बेडवर आर्याचा कुजलेला सडलेला मृतदेह पडलेला असेल. विक्रमला वाटत होते की त्याने रचलेला खुनाचा कट पूर्णपणे यशस्वी झाला आहे. आई, नाकाला रुमाल लावून घे. आत भयंकर वास येत असेल ना आता. विक्रम हसत हसत म्हणाला आणि त्याने अत्यंत आत्मविश्वासाने दरवाजाच्या डिजिटल पॅनलवर आपला नेहमीचा पासकोड टाकला. बीप बीप एरर असा आवाज आला. विक्रमने भुवया उंचावल्या. त्याने पुन्हा एकदा लक्ष देऊन पासकोड टाकला. पुन्हा तोच आवाज, एरर. अरे काय झालं विक्रम? उघड ना लवकर. माझे पाय दुखायला लागलेत या हिल्समुळे, सानियाने चिडून म्हटले. थांब ग, काहीतरी एरर दाखवते. कदाचित 74 दिवस पॉवर कट असल्यामुळे सिस्टीम रिसेट झाली असेल. विक्रम अजूनही भ्रमातच होता. तो तिसऱ्यांदा पासपोर्ट टाकण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात क्लिक असा एक जड आवाज आला आणि दरवाजाचं आतील इलेक्ट्रॉनिक लॉक उघडलं. विक्रमचा हात हवेतच थांबला. सुमित्रा आणि सानियाही श्वास रोखून उभे राहिले. दरवाजा उघडला जात होता, पण आतून जो दरवाजा त्याने स्वतः बाहेरून कुलूप लावून बंद केला होता, तो दरवाजा आता आतून उघडला जात होता. विक्रमच्या काळजात अचानक एक अनामिक भीतीची धडकी भरली. दरवाजा पूर्ण उघडला गेला. समोर बघताच विक्रम, सुमित्रा आणि सानियाचे डोळे अक्षरशः फाटले. दरवाजा उघडणारा कोणी सामान्य नोकर नव्हता, तर 6.5 फूट उंचीचा एका काळ्या रंगाच्या सफारी सूटमधला, डोळ्यांवर काळा चष्मा घातलेला एक महाकाय भयानक दिसणारा अंगरक्षक होता. तो एखाद्या पर्वतासारखा तिथे उभा होता. त्याची शरीरयष्टी आणि त्याच्या चेहऱ्यावरील क्रूर भाव पाहून विक्रमच्या हातातून ट्रॉलीची बॅग मूठ सटकली आणि जमिनीवर आदळली. सुमित्राला वाटले की कदाचित घरात चोरी झाली आहे किंवा पोलिसांनी घराचा ताबा घेतला आहे. कोण आहात तुम्ही? आमच्या घरात काय करताय? तिचा आवाज भीतीने कापू लागला होता, पण त्या अंगरक्षकाने एकही शब्द न बोलता फक्त बाजूला सरकून त्यांना आत येण्याचा मार्ग मोकळा करून दिला. विक्रमने थरथरत्या पावलाने आत पाऊल टाकले. त्याच्या पाठोपाठ सुमित्रा आणि सानियाही एकमेकींचा हात घट्ट धरून आत आल्या. आतले दृश्य पाहून त्याच्या मेंदूला अक्षरशः लकवा मारला. तिथे अंधार नव्हता, दुर्गंधी नव्हती किंवा साचलेली धूळही नव्हती. संपूर्ण घर आरशासारखे चकचकीत होते. हवेत एका अत्यंत महागड्या आणि राजेशाही परफ्यूमचा सुगंध दरवळत होता. समुद्रावरून येणारा सुखद प्रकाश त्या अवाढव्य हॉलमध्ये पडला होता आणि त्याहूनही भयानक धक्का त्यांना पुढे वाट पाहत होता. त्या प्रशस्त हॉलच्या अगदी मध्यभागी असलेल्या मखमली सोफ्यावर आर्या बसली होती. होय, आर्या.
जिचा सडलेला मृतदेह पाहण्याची ते वाट बघत होते ती आर्या तिथे बसली होती. ती आता मनोमुख नव्हती किंवा पूर्वीसारखी पूर्णपणे अशक्त दिसत नव्हती. ती उपचारांमुळे बरीच सावरलेली, आत्मविश्वासाने भरलेली आणि एका खंबीर राणीसारखी दिसत होती. तिने नेसलेली ती रक्तासारखी लाल भडक बनारसी साडी, गळ्यातील तो चकचकीत हिऱ्यांचा हार आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो शांत पण आतून धगधगताच बालामुखीसारखा वाटणारा आत्मविश्वास, हे सर्व पाहून विक्रमच्या पायाखाली जमीनच दुभंगली. तिच्या आजूबाजूला हॉलच्या उरलेल्या 3 कोपऱ्यात आणखी 3 धिप्पाट अंगरक्षक सतर्कपणे उभे होते. त्या घरात आता एक अशी हुकुमशाही सत्ता प्रस्थापित झाली होती जिथे श्वास घेण्याचीही परवानगी घ्यावी लागेल असे वाटत होते. विक्रम, सुमित्रा आणि सानिया तिघेही एखाद्या दगडी पुतळ्यासारखे तिथेच गोठून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा परदेशवारीचा माज, अहंकार आणि उत्साह एका क्षणात नाहीसा झाला. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. त्यांच्या शरीरातील रक्त गोठल्यासारखे वाटत होते. डोळे विस्फारले होते आणि तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. सानियाच्या हातातून तिचा महागडा गॉगल खाली पडून फुटला, पण तिला त्याचे भानही राहिले नाही. आर्या अत्यंत शांत होती. तिने हातातला चहाचा विंटेज कप हळूच टेबलावर ठेवला. तिच्या ओठांवर एक अतिशय पुसट, उपहासात्मक आणि थरकाप उडवणारे हसू उमटले. तिचे डोळे विक्रमच्या डोळ्यांना भिडले. त्या नजरेत इतका भयानक तिरस्कार आणि इतकी धार होती की विक्रमला वाटले जणू ती नजर त्या छातीत आर पार घुसली आहे. कशी झाली तुमची 74 दिवसांची परदेशातील ट्रिप? आर्याचा आवाज त्या शांत हॉलमध्ये एखाद्या धारदार खंजिरासारखा घुमला. तिच्या आवाजात ना राग होता ना दुःख होती. ती फक्त एक गोठवून टाकणारी भयंकर शांतता. माझी वाट पाहत होतात ना? या आत या, तुमचे स्वागत आहे तुमच्याच नरकात. आर्याचे ते शब्द, तिचे ते हास्य आणि तो लाल रंगाचा वेश विक्रम, सुमित्रा आणि सानिकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक दुःस्वप्न आता सत्यात उतरला होता. त्यांच्याच पायाखाली त्यांनी रचलेल्या खोट्या अहंकाराची चिता आता पेट घेणार होती. विक्रमने स्वतःला सावरत आर्यावरच आवाज चढवण्याचा प्रयत्न केला. हे घर माझं आहे, ही कंपनी माझी आहे, तू मला इथून बाहेर काढू शकत नाहीस. तो ओरडला. आर्याने टेबलावर ठेवलेली फाईल त्याच्यासमोर सरकवली. त्यातील बोर्डाचा ठराव, रद्द केलेली पॉवर ऑफ अटर्नी, बंद करण्यात आलेल्या आर्थिक परवानग्या आणि पेंटहाऊसच्या मालकीची कागदपत्रे पाहताच विक्रमचा आवाज लक्षातच अडकला. हे घर फक्त माझ्या नावावर होतं आणि आजही माझ्याच नावावर आहे. कंपनीत तू मालक नव्हतास, फक्त मी दिलेल्या पदावर बसलेला कर्मचारी होतास आणि ते पद आता तुझ्याकडे राहिलेलं नाही. आर्या शांतपणे म्हणाली, तुमचं वैयक्तिक सामान बाहेर ठेवलेलं आहे. या क्षणापासून तुम्हा तिघांचा या घराशी किंवा माझ्या पैशांशी कोणताही संबंध नाही. विक्रमने तिच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करताच अंगरक्षकांनी त्याला अडवलं. काही मिनिटात विक्रम, सुमित्रा आणि सानियाला त्यांच्या सामानासह पेंट हाऊस बाहेर काढण्यात आलं. 74 दिवसांपूर्वी त्यांनी आर्याला याच घरात बंद केलं होतं. आज त्याच घराचा नवा दरवाजा त्यांच्या चेहऱ्यासमोर कायमचा बंद झाला. दुसऱ्या दिवशीची सकाळ विक्रमसाठी एका भयंकर दुःस्वप्नासारखी उजाडली. रात्रीची ती हकलपट्टी पचवणे त्याला कठीण जात होते. आपला माज आणि कंपनीवरील आपला अधिकार अजूनही शाबूत आहे या खोट्या भ्रमात तो सकाळीच आपला महागडा सूट घालून देशमुख कॉर्पोरेट टॉवरच्या दिशेने निघाला. त्याला वाटले होते की तो तिथे जाऊन कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना हाताशी धरेल आणि आर्यावर दबाव आणेल. पण जसा तो कंपनीच्या भव्य काचेच्या प्रवेशद्वारातून आत शिरला आणि त्याने आपला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा ॲक्सेस कार्ड स्वॅप केला, तेव्हा तिथे लाल रंगाचा दिवा लागला आणि ॲक्सेस डिनाय असा कर्कश आवाज आला. विक्रमने चिडून सिक्युरिटी गार्डवर ओरडण्यास सुरुवात केली. पण पुढच्या क्षणी कंपनीचे मुख्य सुरक्षा रक्षक आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख तिथे आले. HR प्रमुखांच्या हातात एक पुठ्ठ्याचा बॉक्स होता. त्यात विक्रमच्या केबिनमधील त्याचे वैयक्तिक सामान भरलेले होते. अनेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत HR प्रमुखांनी त्याच्या हातात वैयक्तिक सामानाचा बॉक्स आणि पदावरून हटवल्याचे अधिकृत पत्र दिले. तुम्हाला कालच पदावरून हटवण्यात आलं आहे. यापुढे परवानगीशिवाय या इमारतीत प्रवेश केल्यास पोलिसांना कळवण्यात येईल, त्याने स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर 2 सुरक्षा रक्षकांनी विक्रमला प्रवेशद्वाराबाहेर नेले. इमारतीबाहेर आलेल्या विक्रमने थरथरत्या हातांनी आपला मोबाईल काढला आणि बँकेचे ॲप उघडले. स्क्रीनवर दिसणारा आकडा पाहून त्या काळजाचा ठोका चुकला.
आर्यासोबतची संयुक्त खाती आणि कंपनीशी जोडलेले त्याचे सर्व आर्थिक अधिकार बंद करण्यात आले होते. त्याच्या वैयक्तिक खात्यात अत्यल्प रक्कम उरली होती आणि कंपनीची कार्डेही निष्क्रिय झाली होती. इकडे आर्याने विक्रम विरुद्धचा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर पुरावा पुढे आणला होता. बेडरूममध्ये आर्याने पूर्वी बसवलेला गुप्त कॅमेरा स्वतंत्र बॅटरी बॅकअपवर चालत असल्यामुळे विक्रमने वीज बंद केल्यानंतरही त्यातले रेकॉर्डिंग सुरक्षित राहिले होते. आर्याने तो महत्त्वाचा पुरावा पोलिसांकडे आणि आपल्या वकिलांकडे सुपूर्द केला. तपास सुरू झाल्यानंतर प्रकरणाची माहिती आणि व्हिडिओतील काही भाग माध्यमांपर्यंत पोहोचले. काही तासातच तो व्हिडिओ सर्वत्र पसरला. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. एका आजारी पत्नीला तडफडून मारण्यासाठी सोडून परदेशात मजा मारणाऱ्या त्या क्रूर कुटुंबाचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडला होता. समाजात संतापाची लाट उसळली. लोकांनी विक्रम आणि त्याच्या कुटुंबावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. ही बातमी आणि तो व्हिडिओ विक्रम, सुमित्रा आणि सानिया ज्या एका स्वस्त लॉजमध्ये थांबले होते तिथल्या मालकाच्याही मोबाईलवर पोहोचला. तो व्हिडिओ पाहताच तो मालक संतापाने लालबुंद झाला. रात्रीचे 12 वाजले होते. बाहेर हाडं गोठवणारी थंडी होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर लॉज मालकाने त्यांना तातडीने खोली खाली करण्यास सांगितले. ओळखीच्या लोकांनी ही मदत नाकारल्यामुळे त्यांना त्या रात्री एका स्वस्त सार्वजनिक निवाऱ्यात आसरा घ्यावा लागला. कालपर्यंत पैशांचा मास करणाऱ्या त्या तिघांना समाजाने पूर्णपणे नाकारले होते. पुढील काही महिन्यात पोलिसांनी सखोल तपास केला. वैद्यकीय अहवाल आणि डिजिटल पुरावे जमा केले आणि तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. अनेक सुनावण्यांनंतर न्यायालयाच्या भव्य आणि शांत कक्षात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू झाली. न्यायाधीशांचे आसन सर्वोच्च स्थानी होते. एका बाजूला आर्या अत्यंत राजेशाही आणि खंबीरपणे आपल्या वकिलांच्या फौजेसोबत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अढळ शांतता होती. दुसऱ्या बाजूला आरोपीच्या जागेत विक्रम, सुमित्रा आणि सानिका उभे होते. अनेक महिन्यांच्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील माज पूर्णपणे नाहीसा झाला होता. विक्रमचे केस विस्कटले होते तर सुमित्रा आणि सानिया भीतीने खाली मान घालून उभ्या होत्या. सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर तो छुप्या कॅमेऱ्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले केला. न्यायालयात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर तो क्रूरपणा पाहून काटा आला. सर्व पुरावे, साक्षीदार आणि विक्रमचे ते अमानुष कृत्य पाहून न्यायाधीशांनी आपला निर्णय सुनावला. आरोपी विक्रम याने स्वतःच्या पत्नीची औषधे नष्ट करून, वीज आणि पाणी बंद करून तिला घरात डांबले आणि ज्या मृत्यूचा कट रचला हे उपलब्ध पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. सुमित्रा आणि सानिया यांनीही या कटाला मदत केली आणि पीडितेला मदत मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक साथ दिली. त्यामुळे विक्रमला खुनाच्या प्रयत्नासाठी कठोर कारावासाची तर सुमित्रा आणि सानियाला गुन्हेगारी कटात साथ दिल्याबद्दल त्यांच्या भूमिकेनुसार कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच आर्याकडून गैरमार्गाने वापरलेली रक्कम आणि मालमत्ता परत करण्यासाठी स्वतंत्र आदेश जारी करण्यात येत आहेत. न्यायाधीशांच्या या निकालानंतर विक्रमच्या पायाखालची उरलीसुरली जमीनही खचली. तो आरोपींच्या जागी गुडघ्यांवर बसून ढसाढसा रडू लागला. कठोर कारावासाची शिक्षा ऐकताच त्याचे उरलेसुरले अवसानही गळून पडले. सुमित्रा आणि सानियानेही न्यायालयातच हंबरडा फोडला. आपल्या लोभामुळे त्यांनी स्वतःचं घर, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य गमावलं होतं. न्यायालयाचे कामकाज संपले. आर्या आता अत्यंत डौलतदारपणे आणि एका विजेत्याच्या रूपात न्यायालयाच्या पायऱ्या उतरून बाहेर आली. बाहेर तिची अवाढव्य काळ्या रंगाची बुलेट प्रूफ कार तिची वाट पाहत उभी होती. चारही बाजूंनी अंगरक्षकांचा कडा होता. इतक्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विक्रम, सुमित्रा आणि सानिकाने आर्याच्या दिशेने पाहत गयावया करण्यास सुरुवात केली. आर्या, मला माफ कर, मी चुकलो. पैशांच्या आंधळ्या हव्यासामुळे मी माणुसकी विसरलो होतो. माझ्यावर दया कर. ही शिक्षा कमी करण्यासाठी काहीतरी कर. पोलिसांच्या ताब्यात असलेला विक्रम तिच्यासमोर हात जोडून रडत होता. सुमित्रानेही हात जोडले. सुनबाई, माझ्या म्हातारपणाकडे बघून तरी दया कर. आम्हाला राहायला साधे छप्पर दे. आम्ही तुझ्या पायाचे दास बनून राहू. तू म्हणशील तसं वागू, पण आम्हाला असं निराधार अवस्थेत आयुष्य काढण्यासाठी सोडू नकोस. सानिया तर भीतीने इतकी रडत होती की तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. आर्या तिथे थांबली. तिने खाली वाकून त्यांच्याकडे पाहिले. एकेकाळी या चेहऱ्यांवर तिला स्वतःचे जग दिसायचे, पण आज त्या चेहऱ्यांवर फक्त पैशाची हाव आणि आता मरणाची भीती दिसत होती. आर्याच्या डोळ्यात ना त्यांच्याबद्दल कसलीही कीव होती ना राग. तिने अतिशय थंड, निर्विकार आवाजात म्हटले, ज्या रात्री तुम्ही माझे औषधं फेकून दिलीत
आणि मला अंधारात मरण्यासाठी सोडून हसत हसत बाहेर पडलात, त्याच रात्री तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणारी जुनी आर्या मरण पावली. आता जी स्त्री तुमच्या समोर उभी आहे ती फक्त तुमचा काळ आहे. माझ्याकडून माफी मागण्याआधी तुम्ही केलेल्या गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारा. मी तुम्हाला शिक्षा दिलेली नाही. तुमच्या स्वतःच्या कर्माने आणि कायद्याने तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे. आता तुमच्या कृत्याचा परिणाम तुम्हालाच स्वीकारावा लागेल. आर्या मागे वळली आणि कारमध्ये जाऊन बसली. तिने अंगरक्षकाला खून केली. कारची काळीभोर काच हळूहळू वर सरकू लागली. बाहेर विक्रम, सुमित्रा आणि सानिया जीवाच्या आकांताने रडत होते. पण आर्याची कार त्यांना त्यांच्या कर्माच्या त्या अंधाऱ्या आणि अथांग नरकात कायमचे सोडून तिथून निघून गेली. आर्याने त्यांचा संसार जाळला नव्हता. तिने फक्त त्यांनी केलेल्या गुन्ह्याला कायद्याच्या आणि सत्याच्या आरशासमोर उभं केलं होतं. प्रेमात माफी असू शकते, पण जिथे विश्वासघातासोबत एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातो तिथे मौन राखणं म्हणजे अन्यायाला साथ देणं असतं. आर्याने सुडापेक्षा स्वतःचा स्वाभिमान निवडला आणि तिचा तोच निर्णय तिचा खरा विजय ठरला. तुमच्या मते आर्याने विक्रमला माफ करायला हवं होतं का? फक्त हो किंवा नाही एवढंच कमेंटमध्ये लिहा. कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.